राज्यातील रेशनधारकांसाठी, गॅस ग्राहकांसाठी आणि आधार कार्ड धारकांसाठी अत्यंत मोठे आणि आनंदाचे निर्णय लागू करण्यात आलेले आहेत। परंतु तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल किंवा तुम्ही मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत मोफत 3 गॅससाठी अर्ज केलेला असेल तर तुमच्या खात्यामध्ये अनुदान जमा केले जाणार आहे। परंतु हे कशा पद्धतीने जमा केले जाणार आहे त्याविषयी सुद्धा महत्त्वपूर्ण अशा अपडेट आलेले आहे। त्याच्या अगोदर 15 डिसेंबर पासून सर्वांसाठी अत्यंत मोठे आणि आनंदाचे निर्णय लागू होणार आहे, ते सुद्धा अगदी सविस्तर बघून घेऊयात। परंतु चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करून ठेवा। बघा, राज्यामध्ये माहितीचे सरकार आलेले आहे, तर याच सरकारने रेशनधारकांसाठी, आधार कार्ड धारकांसाठी आणि गॅस ग्राहकांसाठी आनंदी निर्णय लागू केलेले आहेत। तर हे निर्णय तुम्हाला 15 डिसेंबर पासून लागू होणार आहे। जर तुम्ही रेशनधारक असाल, गॅस ग्राहक असाल किंवा तुमच्याकडे आधार कार्ड असेल तरी पण तुमच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। बघा, राज्यामधील फक्त पिवळे आणि केसरी रेशनधारकांसाठी अत्यंत मोठे आणि आनंदाचे निर्णय लागू करण्यात आलेले आहे। परंतु पांढरे रेशन कार्ड असेल तर तुमच्यासाठी अजून कोणताही लाभ आलेला नाही। त्याच्यामुळे तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे, कारण भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये विविध लाभ आलेले आहेत। त्यामुळे अगदी सविस्तर बघून घेऊयात। बघा, पहिल्यांदा बघून घेऊयात की राज्यातील पिवळे आणि केसरी रेशन कार्डवरती जे 5 आनंदी निर्णय लागू करण्यात येणार आहे तर ते कोणकोणते निर्णय आहेत। तर बघा, याच्यामध्ये जो पहिला निर्णय आहे तो म्हणजे राज्यामधील रेशनधारकांना शासनाकडून विविध प्रकारच्या योजनांचा लाभ प्राथमिक स्वरूपावरती दिला जाणार आहे। तर बघा, राज्यामध्ये कोणकोणत्या योजना जर सुरू झाल्या तर त्या योजनांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये पिवळे रेशन कार्ड आणि केसरी रेशन कार्ड धारकांना दिला जाणार आहे। त्याच्यामुळे तुम्ही पूर्णपणे आपले रेशन कार्ड अपडेट करणं गरजेचं आहे, अन्यथा तुम्हाला हा लाभ घेता येणार नाही। सोबतच रेशन कार्डवरती जो दुसरा आनंदी निर्णय आहे तो सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। तर बघा, या दुसऱ्या निर्णयामध्ये काय सांगितलेलं आहे, सर्व रेशन कार्डवरती धान्य मिळत नसेल। बघा, काही भागांवरती रेशन कार्डवरती धान्य मिळत नाही तर त्यांनी काय करायचं आहे की अन्न पुरवठा विभागामध्ये आपली नोंद करायची आहे, परंतु तुमचं उत्पन्न 50,000 रुपयांपेक्षा कमी असेल तरच तुम्हाला लाभ दिला जाणार आहे। म्हणजे ज्या भागांमध्ये जर कोणाला धान्य मिळत नसेल, पिवळे रेशन कार्ड किंवा केसरी रेशन धारकांना, तर त्यांनी अन्न पुरवठा विभागामध्ये आपली नोंद करायची आहे, परंतु तुमचे उत्पन्न 50,000 रुपयांपेक्षा कमी असले पाहिजे। सोबतच तिसरा आनंदी निर्णय, हा आनंदी निर्णय सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। बघा, सर्व रेशन कार्डची KYC करणं बंधनकारक आहे। तुमच्याकडे पिवळे रेशन कार्ड असू द्या, केसरी किंवा रेशन कार्ड असू द्या किंवा पांढरे रेशन कार्ड असू द्या, सर्वांसाठी KYC करणं बंधनकारक आहे। अन्यथा 15 डिसेंबर नंतर तुम्हाला जे मिळणार आहे, गहू आहे, साखर आहे, हरभरा आहे, मोहरीचे तेल आहे, सोबतच सोयाबीन आहे, मसाले आहेत, मीठ, मैदा मिळणार नाही। तर तुम्हाला 15 डिसेंबर पासून या 9 जीवनावश्यक वस्तू सुरू होणार आहेत। जर तुम्ही KYC केली तरच तुम्हाला वर्षानुवर्षे याचा लाभ मिळणार आहे, अन्यथा KYC नाही केली तर तुम्हाला याचा लाभ मिळणार नाही। सोबतच चौथा आनंदी निर्णय सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। बघा, घरामधील एखादी व्यक्ती जन्मलेली असेल किंवा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झालेला असेल तर त्या व्यक्तीचे नाव रेशन कार्डमधून कमी करायचे आहे, अन्यथा तुमचे रेशन कार्ड तर बंद होईलच आणि तुमच्या घरामधील जेवढे पण सदस्य असतील त्यांना सुद्धा पुढे लाभ मिळणार नाही आणि तुमचे रेशन कार्ड अन्न पुरवठा विभागामध्ये जमा सुद्धा होऊ शकते। त्याच्यामुळे घरामध्ये एखादी व्यक्ती मयत झाली असेल तर तिचं लगेच नाव रेशन कार्डमधून कमी करायचं आहे। सोबतच 15 डिसेंबर पासून 5वा जो आनंदी निर्णय आहे तो सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। बघा, राज्यामधील ज्या भागांमध्ये रेशन कार्डवरती धान्य मिळत नसेल किंवा दुकानदार तुम्हाला धान्य देत नाही असं सुद्धा सांगत असेल तर तुम्हाला पूर्णपणे काय करायचं आहे ते सुद्धा आलेलं आहे। तर तुम्हाला इथून पुढे रेशन धान्याऐवजी पैसे सुद्धा सुरू होणार आहेत। बघा, काही अशी भाग आहेत की त्या भागांमध्ये केसरी रेशन कार्डवरती धान्य दिलं जात नाही, तर त्या रेशनधारकांना इथून पुढे पैशाच्या स्वरूपामध्ये अनुदान सुद्धा दिले जाणार आहे। सोबतच दुसरा जो आनंदी निर्णय आहे तो सुद्धा अगदी महत्त्वपूर्ण आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। बघा, सर्व गॅस ग्राहकांसाठी अत्यंत आनंदाचे निर्णय आलेले आहे। सोबतच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा जर कोणी फॉर्म भरलेला असेल किंवा लाडकी बहीण योजनेमध्ये कोण जर पात्र ठरलेला असेल तर त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। बघा, 2,500 रुपये सुरू होणार आहेत, परंतु राज्यामधील फक्त याच नागरिकांना, याच महिलांना हे पैसे सुरू होणार आहेत, ते सुद्धा अगदी महत्त्वाचं आहे। त्याच्यामुळे
व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, अगदी शेवटपर्यंत पाहायचं आहे। तर बघा, गॅस ग्राहकांसाठी जे अत्यंत महत्त्वाचे आणि आनंदाचे 5 निर्णय आलेले आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊयात। बघा, पहिला जो आनंदी निर्णय आलेला आहे तो म्हणजे राज्यामधील HP गॅस, भारत गॅस किंवा इतर कंपन्यांच्या गॅस असेल, बघा तुमच्याकडे HPचा गॅस असेल किंवा भारत कंपनीचा गॅस असेल किंवा या दोन कंपनींच्या व्यतिरिक्त जरी तिसऱ्या कंपनीचा गॅस असेल तर त्या गॅसवरती जास्त सबसिडी आणि गॅसची किंमत सुद्धा कमी होणार आहे। म्हणजेच तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये सबसिडी दिली जाणार आहे आणि गॅसच्या किमतीमध्ये सुद्धा घट केली जाणार आहे, कारण सध्याच्या स्थितीला महायुतीचे सरकार आलेलं आहे। भरपूर योजना सोबतच आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील नागरिकांसाठी भरपूर वेगवेगळ्या योजनांच्या स्वरूपामध्ये अनुदान सुद्धा देण्यात येत आहे। सोबतच गॅस ग्राहकांसाठी दुसरी जी आनंदाची बातमी आहे ती म्हणजे राज्यामधील सर्व महिलांसाठी अन्नपूर्णा योजनेमार्फत गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये सुद्धा दिले जाणार आहेत। परंतु गॅस कनेक्शन महिलेच्या नावावरती असणं गरजेचं आहे, सोबतच KYC सुद्धा झालेली असणं गरजेचं आहे किंवा तुमचा फॉर्म लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असणे गरजेचं आहे। त्यानंतरच तुमच्या खात्यामध्ये 2,500 रुपये इतकी गॅस कनेक्शनची मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमार्फत रक्कम जमा केली जाणार आहे। सोबतच राज्यातील सर्व गॅस ग्राहकांना तिसरा जो आनंदी निर्णय आलेला आहे तो सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। तर बघा, राज्यातील सर्व गॅस ग्राहकांना प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत गॅस खरेदीसाठी अनुदान सुद्धा दिले जाणार आहे। तर बघा, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना फक्त महाराष्ट्र राज्यापुरती मर्यादित आहे, परंतु प्रधानमंत्री उज्ज्वला योजना ही केंद्राची योजना आहे, त्यासाठी तुम्हाला अर्ज करावा लागेल। तर ही योजना भारत सरकारकडून राबविली जात असते, त्यामुळे तुम्हाला केंद्राच्या योजनेचा सुद्धा लाभ मिळणार आहे। सोबतच चौथा जो आनंदी निर्णय आहे तो सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। बघा, गॅस ग्राहकांना दिलासा देण्यासाठी शासनाने नवीन निर्णय घेतलेला आहे। तुमच्याकडे HP कंपनी, भारत गॅस किंवा इतर कंपनींचा गॅस असेल तरी पण तुमच्यासाठी दिलासा देणारी बातमी आलेली आहे। बघा, यामध्ये गॅसचे वजन असेल किंवा गॅस लिकेजिंग असेल किंवा गॅस कुठून भरला याची सर्व माहिती आतापासून तुम्हाला मिळणार आहे। म्हणजेच गॅसवरती एक QR कोड लावला जाणार आहे। जशा पद्धतीने आपल्या आधार कार्डवरती किंवा पॅन कार्डवरती QR कोड असतो तशाच पद्धतीने गॅस सिलेंडरच्या टाकीवरती सुद्धा स्कॅनर येणार आहे। त्याच्यानंतर आपण ते स्कॅन करून पाहू सुद्धा शकणार आहे की त्यामध्ये किती गॅस आहे, सोबतच कुठून भरला आहे, कुणी आणला आहे ते सुद्धा आपल्याला कळणार आहे। तर बघा, गॅस ग्राहकांसाठी 5वा जो निर्णय आहे तो सुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे। यामध्ये अपंगत्व, निराधार, विधवा अशा ज्या महिला आहेत तर अशा महिलांसाठी लवकरच शासनाकडून गॅसचे मोफत वितरण सुद्धा करण्यात येणार आहे। राज्यामधील सर्व विधवा महिलांसाठी, निराधार महिलांसाठी आणि अपंगत्व महिलांसाठी मोफत 3 गॅसचे वितरण लवकरात लवकर करण्यात येणार आहे। त्यासाठी तुमची KYC करणं गरजेचं आहे, अन्यथा तुम्हाला याच्यामध्ये लाभ मिळणार नाही। सोबतच तिसरी जी योजना आहे ती म्हणजे आधार कार्ड धारकांसाठी महत्त्वाचे 5 निर्णय लागू झालेले आहेत। आता तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की आधार कार्डवरती शासनाने का नियम लावलेले आहेत। तर बघा, विविध योजनांचे पैसे फक्त आधार कार्डच्या आधारावरतीच तुमच्या खात्यामध्ये जमा होत असतात। म्हणजेच DBTद्वारे, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या स्कीमद्वारे तुमच्या खात्यामध्ये हे पैसे ट्रान्सफर होत असतात। तर बघा, आधार कार्डवरती आनंदाचे 5 निर्णय लागू। आता हे कोणकोणते निर्णय आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊयात। बघा, पहिला जो निर्णय आहे तो म्हणजे राज्यामधील सर्व नागरिकांनी आपले आधार कार्ड अपडेट करायचे आहे, अन्यथा मिळणारे योजना आणि मिळणारे लाभ थेट बंद होऊ शकतात। बघा, सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे, आधार कार्डवरती जेवढ्या पण योजना सुरू असतील तर तेवढ्या सर्व योजना सुद्धा बंद होऊ शकतात, त्याच्यामुळे आपले आधार कार्ड अपडेट करणं गरजेचं आहे। सोबतच आधारधारकांसाठी दुसरी जी आनंदाची आणि महत्त्वाची बातमी आलेली आहे ते म्हणजे सर्व योजनांचे पैसे आधार कार्डच्या आधारावरती तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होत असतात। तुम्हाला मी आत्ताच सांगितलं की ही DBT प्रोसेस आहे, त्याच्यामुळे आधार कार्डची KYC करणं गरजेचं आहे। जर तुम्ही KYC केली नाही तर तुमचे सर्व लाभ सुद्धा बंद होऊ शकतात, त्याच्यामुळे सर्वांनी आधार कार्डची KYC आणि आधार कार्ड अपडेट करणं गरजेचं आहे। सोबतच आधार कार्डवरती जो तिसरा आनंदी निर्णय आहे तो सुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे। बघा, आधार कार्डवरील आपले नाव, सोबतच पत्ता, जन्मतारीख जर चुकलेले असेल, बघा बहुतांश नागरिकांचे आधार कार्डवरती नाव चुकलेले आहे, सरनेम चुकलेला आहे, सोबतच कोणाचा पत्ता चुकलेला आहे तर कोणाची जन्मतारीख चुकलेली आहे। तर त्यासाठी आपल्याला माही सेवा केंद्र किंवा आधार सेंटरला जावं लागत होतं, परंतु आतापासून सर्व आधार कार्ड धारकांसाठी शासनाकडून अत्यंत मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। तर बघा, तुमच्यासाठी शासनाने माय आधार ही वेबसाईट खुली केलेली आहे। आता सर्वांना नाव असेल, पत्ता असेल किंवा जन्मतारीख असतील तर स्वतःचे स्वतः घरच्या घरी चेंज करता येणार आहे, बदल सुद्धा करता येणार आहे। त्याच्यामुळे तुम्हाला
आधार सेंटरला जाण्याची कसलीच गरज राहणार नाही। त्याच्यामुळे आधारधारकांसाठी सुद्धा महत्त्वपूर्ण अशी बातमी आलेली आहे। बघा, चौथा जो आनंदी निर्णय आहे तो सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, राज्यामधील सर्व आधारधारकांना 15,000 रुपयांपर्यंत शिलाई मशीन योजना असेल किंवा विविध योजनांचे पैसे असतील आधार लिंकद्वारेच खात्यामध्ये जमा होणार आहेत। बघा, भरपूर महिलांनी शिलाई मशीन योजनेचा अर्ज केलेला असेल किंवा पिठाची गिरण योजनेचा अर्ज केलेला असेल आणि तुमचा अर्ज जर पात्र ठरलेला असेल आणि तुम्ही जर आधार कार्ड अपडेट केलं नाही, आधार कार्डची KYC केली नाही, तर तुमच्या खात्यामध्ये जे 15,000 रुपये मिळणार आहे शिलाई मशीन खरेदीसाठी, तर ते तुमच्या खात्यामध्ये जमा केले जाणार नाहीत। मोफत पिठाची गिरण असेल किंवा विविध शासनाच्या ज्या ज्या योजना आहेत तर त्या योजनांचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार नाहीत। सोबतच राज्यामधील सर्व पॅन कार्ड धारकांसाठी सुद्धा अत्यंत मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। त्यामुळे राज्यातील सर्व पॅन कार्ड धारकांनी महत्त्वाची कामे करायची आहेत। बघा, राज्यातील सर्व नागरिकांनी पॅन कार्ड 2.0 काढायचे आहे। अगोदरचे पॅन कार्ड आता चालणार नाही। बघा, शासनाने स्पष्ट सांगितलेलं आहे, अगोदर आपल्याकडे जे पॅन कार्ड होते तर ते पॅन कार्ड शासनाने बंद केलेलं आहे। म्हणजेच आपल्या बँकेमध्ये किती पैसा येत आहे, सोबतच कुठून येत आहे, तर ते पैसा आणि त्याच्यावरती आपण टॅक्स भरत आहोत का, या गोष्टी पाहण्यासाठी शासनाने पॅन कार्ड 2.0 काढलेले आहे। आपले दैनंदिन व्यवहार असतील किंवा इतर काही गोष्टी असतील तर त्या शासनापर्यंत सहजपणे पोहोचत असतात। त्यामुळे सर्वांनी नवीन अर्ज करायचा आहे आणि नवीन पॅन कार्ड 2.0 काढायचं आहे, अन्यथा मिळणारे लाभ, मिळणाऱ्या योजना थेट बंद होऊ शकतात। त्यामुळे सर्व महत्त्वपूर्ण अशी कामे सुद्धा करायची आहेत। बघा, अगदी सविस्तर माहिती दिलेली आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, सोबतच चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरज आहे त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा। तर चला भेटूया उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र।